नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय हिंद. आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा संवाद साधणार आहोत, कारण उद्या तुमची परीक्षा आहे. मग परीक्षेला जाता जाता नेमकं काय केलं पाहिजे? कारण अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत किंवा काही जण येऊन सुद्धा भेटलेले आहेत की सर अभ्यास तर केलेला आहे, परंतु भीती वाटत आहे, टेन्शन येत आहे की अभ्यास म्हणजे आता आपण जे रिव्हिजन करत आहोत तो रिकॉल करण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होत आहे की आठवत नाही. आता हे लक्षात ठेवा की हे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे एक्झामचे सिम्पटम्स आहेत आणि हे सगळे सिम्पटम्स किंवा या ठिकाणी अशा प्रकारचे विचार हे सगळ्यांच्याच मनामध्ये येत असतात. परंतु इथं महत्वाचा पॉइंट आहे की परीक्षा आपली या ठिकाणी उद्याच्याला आहे, त्यामुळे बी कूल. जे तुम्ही केलेलं आहे, जे तुम्ही आतापर्यंत वाचलेलं आहे तेच करायचं आहे शेवटच्या क्षणामध्ये, त्यात कुठलाही बदल करायचा नाही. आणि एक बी कॉन्फिडंट की तुम्ही जे वाचलेलं आहे डेफिनेटली आयोग त्याच ठिकाणाहून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, कारण तुम्ही सिलेबस कव्हर केलेला आहे, चांगलं प्रॅक्टिस केलेली आहे आणि स्वतःचं प्लॅनिंग तुम्ही तयार केलेलं आहे. दुसऱ्याचं प्लॅनिंग महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःचं प्लॅनिंग की परीक्षेमध्ये गेल्यानंतर की आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर तुमची स्वतःची प्लॅनिंग सुद्धा असणं गरजेचे आहे आणि ऑलरेडी ती झालेली असणार आहे. तर मुद्दा आहे की आपल्याला हे जे विचार येत असतात हे विचार सगळ्यांच्याच मनात असतात. एक लक्षात ठेवा की एक्झाम आहे, हे विचार येणारच. त्यामुळं या ठिकाणी अजून एक महत्वाचा प्लस पॉईंट तुमच्यासाठी आहे किंवा तुमचा तो प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे काय, तुम्ही काय बेरोजगार नाहीत. आपण इतर एमपीएससीचे एक्झाम देणारे मुलं जे असतील, राज्यसेवा असतील, कंबाईन असतील, त्यांच्यासोबत जर कम्पेअर केलं तर त्या ठिकाणी ते बेरोजगार आहेत, तुम्हाला रोजगार आहे, त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे. तुम्ही या ठिकाणी जॉब करून हे सगळं करत आहात बिकॉज ऑफ तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टँडर्ड किंवा या ठिकाणी तुम्हाला की तुमच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाची तुम्हाला पोस्ट पाहिजे किंवा त्यासाठी तुम्ही अभ्यास करत आहात. तर मुद्दा आहे की अभ्यास करत असताना आता आज किंवा शेवटच्या क्षणामध्ये आपण काय केलं पाहिजे. एक तर सर्वात महत्वाचे आहे की रिव्हिजन करत राहा, रिकॉल करत राहा. आणि दुसरं की कुठल्याही प्रकारचं डिस्कशन शेवटच्या क्षणामध्ये करायचं नाही, कारण डिस्कशन केलं तर एखाद्या विद्यार्थ्याला एखादा प्लस पॉईंट माहीत असतो किंवा एखादा पॉईंट माहीत असतो, प्लस निगेटिव्ह मायनस नंतर पाहू आपण, परंतु एखादा पॉईंट जर त्याला माहीत असेल तो आपल्याला जर या ठिकाणी आठवत नसेल, आपण सुद्धा वाचलेलं असतं, मग काय होतं की आपण या ठिकाणी डिप्राईव्ह फील करायला लागतो किंवा आपण कम्पेअर करायला लागतो. त्यामुळे शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीनं कम्पेअर करायचं नाही. आपण जे कर्म केलेलं आहे निश्चित त्याचं फळ मिळणार आहे, कारण कर्म केल्यानंतर फळ मिळतंच. तर तुम्ही मेहनत केलेली आहे, तुम्ही जे वाचलेलं आहे डेफिनेटली त्यातून प्रश्न येणारच आहेत. असा कॉन्फिडन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि तो कॉन्फिडन्स डेफिनेटली तुम्हाला आहेच. आणि त्यामुळं सध्याच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्कशन करायचं नाही, कोणाचीही टेस्ट सोडवायची नाही. ओके, इव्हन या ठिकाणी आपल्या सुद्धा टेस्ट जस्ट लुकआउट करायचे आहेत ज्याने सोडवल्या, परंतु नवीन टेस्ट ओके आज आपली सुद्धा टेस्ट या ठिकाणी सोडवायची नाही. त्यामुळं शेवटच्या क्षणामध्ये कुठल्याही टेस्ट न सोडता फक्त आयोगाचे क्वेश्चन हे या ठिकाणी पाहत राहा की नेमकं आयोग कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारत आहे. आयोगाच्या क्वेश्चनची फ्रेमिंग आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचे आहे. जर आयोगाचे क्वेश्चन आपण शेवटच्या क्षणामध्ये पाहिले म्हणजे आज पाहिले तर यामध्ये काय होतं की आपल्याला की आयोगाची स्ट्रॅटेजी समजते आणि आयोगाचं स्ट्रक्चर समजतं की नेमकं आयोग आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारत असतो. आणि त्याचबरोबर अजून दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की शेवटच्या क्षणामध्ये की आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की अरे की अजून रिकॉल करायला पाहिजे किंवा अजून थोडी एक्झाम पुढे जायला पाहिजे. तर तसं काही होत नसतं. ओके, काही गोष्टीमुळे एक्झाम पुढे गेली असेल, परंतु आता उद्याच्याला एक्झाम होणार आहे. तर सर्वांनी व्यवस्थित पद्धतीनं पेपर सोडवायचा आहे. आणि कट ऑफचा जर आपण विचार केला किंवा या ठिकाणी ह्या कट ऑफ मुळे सुद्धा काय होणार आहे की आपलं थोडं बर्डन कमी होणार आहे. की गेल्या वर्षी जर विचार केला तर गेल्या वर्षी किती होत्या, 250 जागा होत्या. 250चा जो कट ऑफ होता तो होता 41.50. आता बाय लॉजिक म्हणजे एक लॉजिक आहे की जर जास्त जागा असतील तर डेफिनेटली काय आहे तो कट ऑफ कमीच येणार आहे. त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे आपल्याला. आणि यामध्ये लक्षात ठेवा की फक्त 28,000 जे या ठिकाणी अर्ज आहेत हे लिमिटेड कॉम्पिटिशन आहे आणि त्यामधून सुद्धा आपण या ठिकाणी किंवा की मेन्ससाठी जाणार आहोत. त्यामुळे मेन्ससाठी आपल्याला कॉन्फिडन्स गरजेचा आहे की या एक्झाम मध्ये उद्याच्या एक्झाम मध्ये एक चांगली मार्क आपल्याला आले पाहिजे. तर बी कूल, बी शांत राहायचं आहे. आणि आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे, जे काही रिकॉल करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे ते करा. उद्याच्याला सकाळी उठल्यानंतर पहिलं तर आपल्याला काय करायचं आहे, एक चांगल्या पद्धतीचा नाश्ता करायचा आहे जे तुम्ही रेग्युलरली करत असता, परंतु नाश्ता करायचा आहे, चहा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्यासोबत एक कॅडबरी चॉकलेट जरूर न्या. ओके, कारण काय आहे
जर एक्झाम मध्ये म्हणजे जेव्हा तुम्हाला आन्सर शीट दिली जाते, आन्सर शीट दिल्यानंतर म्हणजे तुम्हाला आन्सर शीट दिल्यानंतर ती व्यवस्थित फिलअप करायची आहे. रोल नंबर असेल, बुकलेट नंबर असेल, सब्जेक्ट कोड असेल आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपल्याला थोडं धगधग व्हायला लागतं आणि हे एक लक्षात ठेवा की हे सगळे सिम्पटम्स आहेत एक्झामचे, आपण केलेल्या अभ्यासाचे सिम्पटम्स आहेत. हे काही निगेटिव्ह नाही, इट्स अ पॉझिटिव्ह वेव्ज आहेत. तर पॉझिटिव्ह वेव्ज मध्ये असं होतच असतं की आपल्यावर दडपण येतं. आपल्याला या ठिकाणी काय आहे की अनेक गोष्टी म्हणजे अनेक गोष्टीमध्ये किंवा अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. ते साहजिक आहे, ते येणारच आहेत. ओके, परंतु त्यामध्ये काय आहे की थोडं एनर्जी, आपल्या माइंडला काय पाहिजे असते, एनर्जी पाहिजे असते. तर त्यासाठी काय आहे किंवा तुमचा सगळं फिलअप झालं त्यानंतर जी तुम्ही कॅडबरी घेतलेली आहे ती निश्चित या ठिकाणी तुम्हाला जी फायद्याची होईल तर कॅडबरी खायची आणि त्यानंतर जसाही पेपर येईल तसा पेपर या ठिकाणी सोडवायला सुरुवात करायची. आता पेपर आल्यानंतर काय होतं की काही क्वेश्चन मे बी एखाद्याला इंग्लिश सुरुवातीला येऊ शकतं, एखाद्याला मराठी सुरुवातीला येऊ शकतं, एखाद्याला जीएस सुरुवातीला येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे त्याच पद्धतीनं फॉलो करायचं आहे. किंवा की जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये आपण बोलतोय की तुम्ही जर ठरवलं की मराठी आधी करायची आहे, नंतर जीएस अँड देन तुम्हाला इंग्लिश करायचं आहे, ती फॉलो करा. ओके, तर मग ही एक्झाम्पल मधली स्ट्रॅटेजी आहे. हे करत असताना समजा मराठीच आहे आणि मराठीचेच पहिल्या पेजवर समजा 2 ते 3 क्वेश्चन असतील, 4 क्वेश्चन असतील, तर त्यापैकी समजा आपल्याला पहिलाच क्वेश्चन काय आहे की बाउन्सर लागला. पहिलाच क्वेश्चन काय आहे की आपल्याला क्वेश्चन जे आहे तो अवघड आला किंवा आपल्याला थोडं आपण गडबडून गेलो. तर लक्षात ठेवायचं की आपल्याकडं जर एक क्वेश्चनचा विचार आपण केला तर 99 क्वेश्चन आपण या ठिकाणी काय आहेत बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक क्वेश्चन जस्ट लिव्ह इट, कारण ही परीक्षा या ठिकाणी 100 क्वेश्चन पैकी 100 मार्कासाठी आपल्यासाठी नाही, निश्चित परीक्षा आहे. परंतु आपल्याला किती मार्काची गरज आहे तर आपल्याला या ठिकाणी कट ऑफ पुरते मार्क आले पाहिजे. त्यामुळे आपला अटेम्प्ट सुद्धा 85 ते 90 या दरम्यान असला पाहिजे. आणि लक्षात ठेवा की 15 क्वेश्चन हे कोणालाही येणार नाहीत, इम्पॉसिबल टास्क असतं, इम्पॉसिबल. त्यामुळे ते 15 क्वेश्चन कोणाला येत नाही. त्यामुळे पहिला क्वेश्चन जाऊ द्या, दुसरा जाऊ द्या, तिसरा क्वेश्चन पण जाऊ द्या, परंतु डोक्यात लक्षात ठेवायचं अरे लिव्ह इट, आपल्याला 15 क्वेश्चन तर असंही सोडायचे आहेत, लिमिट करायचे आहे, सोडून द्यायचे आहे. त्यामुळे 85 क्वेश्चन आपल्याकडे आहेत. त्यामुळे दुसऱ्या पेजला जसंही तुम्ही जाता तसे सिंपल प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. जर असं न करता तुम्ही या ठिकाणीच हे झाले, समजा इरिटेट झाले किंवा या ठिकाणी तुमचं टेम्परेचर वाढलं तर काय होईल की पुढच्या प्रश्नावर म्हणजे साधा प्रश्न जरी आला तरी सुद्धा काय होतं ते चुकू शकतो. त्यामुळे शांत राहायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला जेवढा लागतो तेवढा अभ्यास तुम्ही कंप्लीट केलेला आहे. जेवढं या परीक्षेसाठी श्रम लागतात, परिश्रम लागतात किंवा कर्म जेवढं करावं लागतं ते सगळं तुम्ही केलेलं आहे. त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा की निश्चित या ठिकाणी ही परीक्षा तुमच्यासाठी सोपी असणार आहे. आणि पेपरमध्ये गेल्यानंतर जे करायचं आहे ते आपण बोलतच आहोत. ती स्ट्रॅटेजी किंवा या ठिकाणी तुम्ही तयार केलेली स्वतःची स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीनं कुठल्याही प्रकारची सिल्ली मिस्टेक करायची नाही. कारण बरेच जण या ठिकाणी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा मला कॉल येत असतात किंवा भेटायला सुद्धा येतात की सर की मी खूप अभ्यास केला होता तरी सुद्धा काय झालं, ए मला करायचं होतं, बी झालं, किंवा प्रश्न परीक्षेमध्ये व्यवस्थित वाचले नाही. त्यामुळे रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे की आहे, नाही आहे का, आहे, बिनचूक, अचूक असे जे प्रश्न असतात ते या ठिकाणी काय आहे व्यवस्थित वाचा. सिल्ली मिस्टेक होता कामा नाही. जर सिल्ली मिस्टेक झाल्या तर या ठिकाणी खूप ते आपल्याला महागात पडतं. त्यामुळं बी कूल, जे केलेलं आहे त्यावरच या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. आणि स्वाभाविकच आहे भरपूर जागा आहेत त्यामुळं की मेरिट सुद्धा कमी येणार आहे, हा एक प्लस पॉइंट. आणि ऑलवेज पॉझिटिव्ह राहा. शेवटच्या क्षणामध्ये काय होत असतं की जसजसे एक्झाम जवळ येत असते तसं आपला चिडचिडपणा वाढत असतो, सिम्पटम्स जे आहेत ते त्या पद्धतीने होत असतात, आपले हार्मोन्स त्या पद्धतीने क्रिएट होत असतात. त्यामुळं जर एखादं किंवा की उद्याच्या एक्झाम जाते वेळेस किंवा आज की आपण या ठिकाणी इतरांशी संवाद थोडा टाळायचा आहे, थोडं शांत राहायचं आहे. कारण काय आहे की आपण उगाच इतरांसोबत किंवा म्हणजे त्यासोबत डिस्कस करून किंवा काहीतरी बोलून स्वतःवर या ठिकाणी चिडचिड करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं तो चिडचिडपणा बाजूला ठेवा. जरी काही नुकसान होत असेल तर होऊ द्या. ओके, परंतु आज आणि उद्याच्याला जेव्हा तुम्ही एक्झामसाठी जाल त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी शांत असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी जर काही गडबड झाली तरी सुद्धा काय आहे तुम्ही शांत असणं गरजेचं आहे. आणि एक्झाम मध्ये गेल्यानंतर सुद्धा शांत राहा. आणि बऱ्याच वेळेस काय आहे की सध्या लग्नाचं सीझन आहे, बाहेर काय होतं की बऱ्याच वेळेस डीजे विजे सुरू असतात त्या टाइम मध्ये 11च्या ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेस
आपलं कॉन्सन्ट्रेशन आपल्या पेपरवर असलं पाहिजे. डीजे वाजू द्या नाही तर काही पण वाजू द्या, ओके. किंवा जर एखादे मॅडम असतील किंवा सर असतील जे तुमचे हे आहेत, ओके, इन्व्हिजिलेटर आहेत, तर ते काय होतात की एखाद्या वेळेस ते काहीतरी बोलत असतात किंवा एकमेकांमध्ये डिस्कस करतात, त्यावेळेस सुद्धा आपण काय होतो की हायपर होत असतो. त्यामुळं अशा गोष्टी टाळायच्या आहेत. तर बी कूल, कारण परीक्षा ही या ठिकाणी अभ्यासानं पास होत असते, परंतु यामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी लागतात त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. ते म्हणजे काय आहे की आपलं टेम्पर शांत ठेवणे, आपण शांत राहणे गरजेचं आहे. जेवढा या परीक्षेसाठी गरजेचं आहे निश्चित तुम्ही अभ्यास केलेलाच आहे आणि शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी अगदी शांत राहायचं आहे. शांत राहणे हाच एकमेव उपाय आहे, कारण सर्व गोष्टी काय अभ्यासानंच साध्य होतात असं नाही. तर एका तासाचं मॅनेजमेंट आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचं एका तासाचं मॅनेजमेंट निश्चित झालेलं आहे. तर यामध्ये यापुढे नवीन कुठलीही बाब तुम्ही वाचायची नाही. जे केलेलं आहे त्याचंच रिव्हिजन करा. निश्चित हा पेपर तुमच्यासाठी अगदी सोपा असणार आहे. आणि दुसरं एक महत्वाची एक व्हिज्युअलाइज टेक्निक आहे बघा, मिल्खा सिंग मध्ये तो मिल्खा सिंग वापरत असतात, ओके. आणि आपण क्लासमध्ये सुद्धा सांगत असतो की व्हिज्युअलाइज टेक्निक. व्हिज्युअलाइज म्हणजे काय, तर तुम्ही आज व्हिज्युअलाइज करायचं आहे की मी पेपर देत आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने मला पेपर जात आहे, मी जे वाचलेलं आहे तेच या ठिकाणी पेपरमध्ये दिसत आहे, असं जर फील केलं, आज फील करणं गरजेचं आहे. असं जर फील केलं तर डेफिनेटली हेच काय होणार आहे, उद्या पेपरमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळं या ठिकाणी व्हिज्युअलाइज टेक्निकचा तुम्ही वापर करा. आपली इच्छाशक्ती सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळं बी पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. जर तुम्ही चांगलं कर्म केलं असेल तर निश्चितच या ठिकाणी तुम्ही चांगलं कर्म केलेलंच आहे, तर निश्चितच तुम्हाला एक चांगलं रिटर्न सुद्धा मिळणार आहे. डायरेक्शन अकॅडमी तुमच्या सदैव सोबत आहे. प्रिलियमला सुद्धा आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला. जवळपास 5,000च्या वरती ऍडमिशन्स आपल्या ऍपवर होती. त्यामुळं त्या सर्वांना, त्याचबरोबर येणाऱ्या मेन्ससाठी सुद्धा आपण सज्ज आहोत. मेन्सची संपूर्ण 300 मार्काची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाची जे म्हणजे महाराष्ट्राची सर्वोत्तम अशी जी टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळं तुम्हाला पेपर देऊन या ठिकाणी यायचं आहे. चांगल्या पद्धतीने पेपर द्या आणि निश्चितच तुम्ही तुमचा स्कोअर सुद्धा चांगला येणार आहे. आणि जसंही तुम्ही बाहेर येताल त्याच्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील. तर सर्वांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जय हिंद.